तर कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभारलं गेलंय। नाट्यगृहाला आग लागल्याच्या घटनेला आज 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। 2 वर्षातच नाट्यगृह पुन्हा एकदा दिमाखात उभं राहिलेलं आहे। उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नाट्यगृहाचं उद्घाटन होणार आहे। रंगमंचावर कला सादर करण्यासाठी कलाकार आतुर आहेत आणि संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याच्या घटनेमध्ये 8 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। मात्र 2 वर्षातच हे नाट्यगृह पुन्हा एकदा त्याच दिमाखात उभं राहिलेलं आहे। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून आता 2 वर्ष पूर्ण झाली। ही आग लागल्यानंतर हे नाट्यगृह पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं आणि ते उभारण्याचं आव्हान जे ते राज्य सरकारवरती होतं। अर्थातच कोल्हापूरकरांनी देखील जो रेटा त्या ठिकाणी लावला होता त्याला आता यश आलेलं आहे। त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 9 तारखेला होणार आहे आणि त्याच नाट्यगृहाची सध्याची मी परिस्थिती दाखवतो, जे कशा पद्धतीनं पुन्हा एकदा हे नाट्यगृह उभारण्यात आलेलं आहे। आपण बघतोय जवळपास 722 इतक्या आसन क्षमतेचं हे नाट्यगृह अगदी संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळं पण या नाट्यगृहानं त्या ठिकाणी दाखवलं होतं। अनेक आजरामर नाटकं या ठिकाणी पार पडलेली आहेत की संगीत सूर्य केशवराव भोसलेंपासूनच लाभलेली परंपरा आहे या नाट्यगृहाला। आणि अर्थातच पॅलेस थिएटर म्हणून ज्याची ओळख होती त्याच पॅलेस थिएटरची पुन्हा एकदा उभारणी करण्यात आलेली आहे। केशवराव भोसले नाट्यगृह जेव्हा नामकरण झालं तेव्हापासून या नाट्यगृहामध्ये अनेक नाटक जे आहेत ते पार पडलेले आहेत। अनेक दिग्गज कलाकार जे आहेत ते पार पडलेले या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि अर्थातच या संपूर्ण नाट्यगृहाची उभारणी जी आहे ती 2 वर्षात पुन्हा एकदा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अतिशय भव्य दिव्य असा हा रंगमंच, जवळपास 20 फूट बाय 35 असा हा रंगमंच आहे। इथली लाईट व्यवस्था असू दे, साऊंड व्यवस्था असू दे, ती देखील जी पूर्वी होती त्यापेक्षाही अधिक चांगली कशी करता येईल याची पाहणी जी आहे ती करण्यात आलीच होती आणि त्या दृष्टीने याचं काम देखील पार पाडलेलं आहे। खरं तर कामाची आता आपण 2 वर्षानंतर पाहणी करताय, तुम्ही कलाकार म्हणून या ठिकाणी व्यासपीठ रंगमंचावर येत आहे, कशा पद्धतीनं समाधानी तुम्ही आहात आणि काय? सर्वप्रथम कलाकार म्हटलं तर त्या नाट्यगृहाच्या एक वाईब्स असतात आणि 2 वर्षापूर्वी त्याचा आम्हाला खूप त्रास झाला होता की हे पुनर्बांधणी होईल का नाही। पण आता आम्हाला खूप आनंद आहे की या 2 वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं नाट्यगृहाची उभारणी झालेली आहे आणि आम्ही सगळे कलाकार या बांधणीबद्दल खरोखरच आनंदी आहोत। शासनानं निधी दिला आणि महापालिकेच्या सर्वच अधिकारी पदाधिकाऱ्यांनी याला जोर लावला आणि हे पूर्ण झालंय। तर आता आम्हाला असं वाटतंय की ICU मध्ये आमच्या पेशंटला नेला आणि परत पूर्ववत आता डिस्चार्ज मिळून तो उद्यापासून आमच्या फॅमिलीत हजर होतोय, अशा पद्धतीची आमची भावना आहे। आणि परत एकदा आम्ही आमच्या बापाच्या खांद्यावर खेळायला तयार झालेलो आहोत काय। आणि बाप एवढ्या जर का आसमानाला भिडकावून आला असेल तर अजून खेळण्यात मजा आहे। राज्य शासनानं निधी देऊन महानगरपालिकेनं या ठिकाणी सगळी यंत्रणा लावून हे जे अद्ययावत म्हणजे साऊंड सिस्टीम म्हणा, लाईट सिस्टीम म्हणा, या सगळ्या गोष्टी, चेअर्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या अद्ययावत केलेल्या आहेत ना, आता ह्या नाट्यगृहावर, ह्या रंगमंचावर कधी प्रयोग करतोय असं आम्हाला उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि तो योगायोग लवकरच येईल। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।